हा बाबा बोला. आता येथे या पाण्याच्या टाक्या आहेत या कशासाठी आहे? याच्यात आपण एक सुडो ट्रायको भिजवलेलं आहे बऱ्याच दिवसापासून. त्याच्यात गूळ टाकलेला राहतो आणि देशी गाईचं दूध. हो, जैविक बुरशीनाशक येते टरबूजसाठी. असं आहे का? जी बुरशी लागते ना ते जैविक बुरशी म्हणजे ते सुद्धा ठिबकद्वारे सोडलं जातं? हो, ड्रीपद्वारेच. असं आहे का? ही नळी आहे, या नळीद्वारे सोडतो आपण त्याला. असं का? हा, ही खाली पंपापर्यंत गेलेली आहे. आणि नांदड्यामध्ये थोडं वाढ. हा, त्याच्यात गुळ आणि एक जैविक बुरशीनाशक असल्यामुळे ते आता पूर्ण तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे वास येतोय तो. असं आहे का? हो. म्हणजे हे सुद्धा म्हणजे तिथं हा, याला टरबूजसाठीच. आणि दुसरी गोष्ट अशी आहे बाबा तुमच्याकडे अशी पाण्याची काही अडचण वगैरे? नाही, पाण्याची अडचण नाही. अनेर नदीच्या कृपेमुळे इथे फक्त 80 फुटावर पाणी आहे आमचं. अरे बापरे. आणि अनेर डॅम पण जवळच आहे. इथून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर अनेर डॅम आणि 500 मीटर अंतरावर खाली नदी आहे. खाली नदी आहे. एकदम थंडगार पाणी निघतं. थंडगार पाणी. हो, अनेरचे पाणी आहे ते. आणि अनेरचे टरबूज. अनेरचे गोटे पण प्रसिद्ध आहे. अरे बापरे, हा ते गोटे मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो मी. असं आहे ते. तर असं बाबा तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतात. असं तसं तर ते तुमच्याबद्दल चर्चाही आहे की बाबा अगदी चांगल्या प्रकारे शेती आता करतात. आम्ही या परिसरात लहानाचे मोठे झालेले आहे. बाबा आणि आम्ही हा, आमचं हा. पूर्ण बालपण तोंडे तालुका शिरपूर म्हणजे या परिसरात गेलेले आहे. गेलेलं आहे. हो, खरं आहे ना. हो. त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. हा, ते काही प्रश्न नाही आहे. इथून जेवढा सातपुडा पर्वत हो, तात्पुरा पर्वत आणि गोरक्षनाथ क्षेत्र पण. गोरक्षनाथ मंदिर. हो, गोरक्षनाथ मंदिर. आणि बाबा आता हे बाकीचे पपई आहे का मग लावलेला? हा, पपई आहे, परंतु ह्या वर्षी पपईचं उत्पादन आपल्याला फार कमी आलं. ह्या ठिकाणी जेव्हा केळी नव्हती, आधी पपई होती, तर 180 टनापर्यंत पपईचं उत्पादन आपण गेल्या वर्षी घेतलेलं आहे. असं आहे का? 180 टनापर्यंत. म्हणजे यावर्षी कमी आहे बा हो, तुमच्या? या वर्षी फक्त 50-60 टनापर्यंत पोहोचले. असं का? हो, व्हायरस आला. आणि ते पण तरी असू द्या बाबा. आता तुम्ही एक एवढी मेहनत करतात हा. आणि एक परंतु अजून जर तुमच्या मनासारखा जर भाव राहिला, भाव तर यावर्षी मनासारखंच आहे, परंतु उत्पादन थोडं म्हणजे एवढंही नाही इतर लोकांशी तुलनेत आपलं तरी चांगलं झालं. हा मग मी तेच म्हणतोय. 55-60 टन माझं टरबूजाचं उत्पादन येईल इथे. आणि 2 नंबर वेगळं. 2 नंबर जवळजवळ 15 ते 20 टन उत्पादन येईल. असं का? हो. म्हणजे तुम्ही अगदी आणि याच्यात परत 1 एकर मध्ये माझ्या अर्ध एकर क्षेत्र हा खराब झाल्यामुळे- येते पाहिलं ना आपण. हा, त्याच्यात खराब जवळजवळ 10 एक टनाचं नुकसान झालं. असं का? हो. तर 60 ते 70 टनापर्यंत उत्पादन आलं असतं. हा, आता ते तेवढं सुद्धा म्हणजे ते सहन करावं लागेल ते. हा, ते तर आहेच. हा, ते नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक सहन आपत्ती असते, त्याच्यामुळे सहन करावे लागेल. आणि तुम्ही पाहू शकता बाबांनी अगदी केळीमध्ये अंतर हे बघा, हे आपलं जे फर्टिगेशन केलेलं आहे त्याचे प्लास्टिक दिसतंय ना? हा ना? नाही ना, एवढी सोपी गोष्ट नाही बाबा. तेवढा करावा लागतो. तेवढा खर्च बी करावा लागतो ना. मग इथं बोललो तुम्हाला, जेवढा खर्च एका वर्षाला केळीला करावा लागतो तेवढाच खर्च 3 महिन्यात टरबूजला बी करावा लागतो. असं आहे. परंतु एक आहे की त्याच्या कालावधी 3 महिन्यामध्ये 3 महिन्यात मिनिमम पैसे डबल होऊन जातात. डबल होऊन जातात. कमीत कमी किती कमी भाव गेला, किती कमी उत्पादन आलं तरी 3 महिन्यात तुमचे पैसे डबल होऊन जातात. हा, चांगलं आहे. आणि समजा या वर्षासारखी लॉटरी लागली तर 3 ते 4 पटीने पैसे वाढतात. मागच्या वर्षी का पुढच्या 2 वर्षी काहीतरी हा, गेल्या वर्षी लॉस नाही झाला, परंतु उत्पादन कमी आलं आणि रेट पण कमी मिळाला. परंतु बाबा समजून घ्या, तुमच्या आता टरबूज काढणीला आलं होतं आणि काही जाणकारांनी सांगितलं होतं की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पाण्याची शक्यता आहे. तर मग अशा वेळी तुम्ही काय निर्णय घेता? अशा वेळी बघा, आता कच्चा माल मार्केटमध्ये कोणीच घेणार नाही, त्याला थांबावंच लागेल. जेवढा त्याचा कालावधी आहे तो पूर्ण होईपर्यंत आपल्याला काहीच चॅलेंज चालत नाही त्याच्यात. समजून घ्या तुम्ही असं पण तो कच्चा बी तोडता येत नाही. कच्चा माल कोणी घ्यायला तयार नाही. घ्यायला बी तयार गुलाबी कलर निघेल असं. आणि आणि पूर्ण तयार होऊनच माल. काही नैसर्गिक संपत्ती आली तर त्याच्यावर काही पर्याय बी नाही. पर्यायाने फक्त पंचनामे होतील, पण अकाउंट मध्ये काही येणार नाही. नाही देत सरकार. नाही देत, फक्त केडीला येतं, याला काही येते. पंचनामे खूप वाजा गाजत होतील, अकाउंटला काही येणार नाही. काही हरकत नाही. सरकार नवीन योजना काढत आहे, त्याच्यामुळे सरकार नक्कीच देईल. तर बाबा आता समजून घ्या, याला काही खतांचे पहिला डोस, दुसरा याला मी बेसल डोस मध्ये बघा 45 बॅगा सुपर फॉस्फेट दिलेल्या आहेत. त्याच्यात नंतर DAPच्या 4 बॅगा, 10-26-26च्या 4 बॅगा, 3 ते 4 बॅगा अमोनियम सल्फेटच्या, आणि निंबोडी पेंट येते त्या पण 8 बॅगा, आणि मायक्रोन्यूटनच्या म्हणजे 10 किलोच्या 4 बॅगा, असं आपण लावगवडी आधी टाकून दिलेलं आहे. म्हणजे
हे 15 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये ज्याचे जे पूर्तता असेल नाही, ते 20 ते 25 दिवसानंतर त्याला लागतं बुवा खायला. ते करावंच लागतं नाही नाही, तसं नाही आहे. जे टाकलेलं आहे ते 20 दिवसानंतर त्याला उपलब्ध होईल असं का? बेसल डोस. आणि जे आपण वॉटर सोल्युबल सोडतो 25 किलोची बॅग, ते त्याला 3 दिवसात 4 दिवसात. आणि मी अजून एक शेवटचा प्रश्न असा विचारतो की याला काही वरून फवारणी वगैरे? फवारणी जवळजवळ आता त्याला 8 ते 10 स्प्रे केलेले आहेत आपण आतापर्यंत, सुरुवात 3 महिन्यात. करावं लागतं. हो, करावं बरं मी काय म्हणतो, वेळेनुसार. याच्यावर काही असं काही रोगाचा प्रादुर्भाव किंवा अडीच्या प्रादुर्भाव? सगळं नियंत्रण ठेवावं लागतं त्याच्यावर. तर ते रोग आणि आडी वगैरे टपलेलीच राहते. बरं अजून एक प्रश्न असा विचारतो की समजून घ्या, आडी जर पडली वेलवर जर समजा आडी किंवा काही मच्छर दिसायला लागले, पण त्याचा परिणाम काही फळावर आता आडी पडली तर बघा, साल खाणारी अडी असते, तर ते साल जर खाल्ली गेली तर त्याच्यात जे टरबूजची जी शायनिंग असते किंवा क्वालिटी ती खराब होऊन जाते. परंतु तुम्हाला असा अनुभव आहे का की जसं आपण कपाशीच्या कैरीमध्ये आपण म्हणतो की त्याच्यामध्ये किंवा मक्याच्या भुट्ट्यामध्ये आडी जाते, जास्त प्रादुर्भाव झाला तर आतमध्ये जाते, टरबूजमध्ये बी आडी जाते. म्हणजे एवढं लक्ष ठेवावं. आता बघा याच्यात फळमाशी डंक मारते, तर ती फळमाशी कंट्रोल करण्यासाठी आपण हे ट्रॅप लावलेले आहेत. असं का? बघा, हा ते बघा याच्यात अडकलेले आहेत फळमाशी. असं का? हे जवळजवळ आपण पूर्ण 2 टप्प्यात आधी 50 ट्रॅप लावलेत, नंतर 10 दिवसानंतर आणखीन 50 लावलेत. आणि इकडे पपई असल्यामुळे इकडनं प्रादुर्भाव जास्त राहतो, तर मी परत नंतर 10 ट्रॅप परत तिकडे लावलेले. पण खरं आहे तुमचं म्हणणं, तुम्ही जे सांगितलं ते माहितगिरी दिली त्याबद्दल. पण बाबा आपल्याला उत्पन्न दिसतं, पण उत्पन्न दिसतं. हा मेहनत. आता मी सांगतो, आम्हाला रात्री या ठिकाणी जवळजवळ 1-1, 1:30 वाजता रात्री फर्टिगेशनसाठी यावं लागतं. वाल वगैरे फिरवायला. तसंच लाईनचे शेड्यूल चेंज झालं, परत सकाळी 4ला 3ला यावं लागतं. रात्री बेरात्री काही करावं लागेल. काम वेळेवर केलं तर उत्पादन दिसणार नाही. म्हणजे मेहनतीचेच काम आहे. हो, मेहनतच घ्यावी लागते, त्याच्यानंतर एवढं उत्पन्न दिसतं मग. बरोबर. तर बाबा मी अजून असं विचारतो की आता समजून घ्या, हे पिवळे क्रॉप लावलेले आहेत, तर हे याचे काय याला म्हणजे एक चिकट असं द्रव चिपकवलेलं असं, आणि त्याच्यात बघा मच्छर वगैरे किती चिपकलेले आहेत. हे चिपकवण्यासाठीच ते आपण लावतो. जवळजवळ 200 ते 250 ट्रॅप आपण पूर्ण प्लॉट मध्ये लावलेले. म्हणजे हे आपल्याला काही विकत, जे रस शोषक किडे असतात ना, ते चिपकतात, ते चिपूजा नाही. मग मी काय म्हणतो, हे विकत घ्यावं लागतं का? विकत. असं आहे का? विकत. आणि त्या शेतामध्ये खूप आपल्याला लावून द्यायची. लावून द्यायचे. त्याच्यामुळे काही बारीक मच्छर वगैरे ते चिपकले त्या ऑटोमॅटिक चिटकून जातात. असं आहे. यारच थांबलं या फ्रेम मायरा थांब बागे ना. बाबा पाहू नको नाही, फाड मजा ते. तर अशा प्रकारे या ठिकाणी केळीमध्ये पपई लावलेला आहे. तुम्ही पपई नाही पाहू, सॉरी म्हणतो पपई टरबूज आणि केळी. गावर नको कटकायला जाऊ. तर तुम्ही पाहू शकतात आपले शेतमालक आणि आमचे भाचे, खास करून तालुका शिरपूर या शिवारात. आता आम्ही उभे इकडं कुठलं गाव आहे बाबा? गणपूर का नाही? हे दानोरे, तिकडे भवाडे, गणपूर आणि अन्य डॅम. म्हणजे दादा म्हणजे शिरपूर तालुक्यातलं शेवटचं गाव आहे. शेवटचं गाव, जिल्ह्यातलं शेवटचं गाव. आणि मी तर म्हणतो महाराष्ट्राचे देखील शेवटचे गाव आहे. कारण तिकडे MP 25-30 किलोमीटर. 25-30 किलोमीटर सातपुडा पर्वत, आणि त्याच्यानंतर मग मध्य प्रदेश. आपण तिकडे पण दाखवून देऊ, त्या झाडाजवळ जाऊन पर्वत दाखवून. चालेल. तर असं हे तोंडे गाव अगदी सातपुड्याच्या पायथ्याशी, आणि तरी देखील कानाकोपऱ्यात एवढं उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात. आता एकच मिनिट. तर बाबा मी असं म्हणतो, आता मी इकडे एवढं पाहिल्यानंतर मला असं दिसून आलं की झेंडूचे झाडं जे फुलं आहेत हे कशा का तुम्ही लावलेलं आहे? हे जे बाहेरून लोक तुमच्यासारखे येतात त्यांच्या स्वागतासाठी, सत्कारासाठी नाही. याचे खरंच मुख्य जे कारण आहे, याचं मुख्य कारण असं आहे की जी मधमाशी असते ना, त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी लावलेले ते. म्हणजे मधमाशी याच्यावर त्याचा परिणाम पहिले याच्यावर दाखवते. असं फुल वगैरे पाहून ते पूर्ण प्लॉट मध्ये फिरते आणि त्याच्यात आपलं पॉलिनेशनचं काम होऊन जातं. असं आहे का? म्हणजे हे सुद्धा हे देखील फायदेशीर आहे फायद्यासाठी. तर हे देखील शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. करतात, बरेच शेतकरी करतात ना. करतात ना, तुम्ही करतात, म्हणजे बाकीचे शेतकरी करतील ना. याच्यात आपण राई पण लावतो. या वर्षी राई लावली गेली नाही वेळेवर, त्याच्यामुळे झेंडूचे फुलं लावायला.
राईच्या फुलांमुळे मधमाशा येतात. असं आहे का? परंतु बाबा याच्यापेक्षा जे जास्त अजून जर हे झाडं जास्त लावली तर याच्या देखील उत्पन्नावर काही उत्पादनावर असर होईल म्हणजे नाही, असर उत्पादन होणार. घेऊ शकतो, परंतु या- परंतु मार्केटमध्ये कसं आहे नवीन म्हणजे आपण जर फुलं वगैरे घेऊन गेलो तर रेट मिळत नाही, म्हणजे खर्च पाणी त्याच्यातच पूर्ण होईल. हा आणि ते आपल्याला ते तेवढं हा. टाइम बी नसतो शेतकऱ्याला. हा तेच. हा त्याच्यामुळे तर बाबा मी असं म्हणतो ही पपई बी तुमचीच ना. हो बरं मी काय म्हणतो आता ही जो पपई आहे ही एवढी पिकून गेलेली आहे किंवा फळं पिकलेलीच आहेत तर असं होण्यात मागच्या तर येतो. त्याच्या वय म्हणजे जी छत्री आहे त्याच्यावरची हा. पानं ते खराब झाल्यामुळे ते तसं नुकसान झालेलं आहे माझं. मला असं वाटतं काही पाण्याची कमतरता नाही वगैरे. नाही पाणी तर भरपूर आहे. आता आम्ही तयार करण्याच्या मार्गावरच आहेत बघा, नड्यांचे गठ्ठे गोळा मग केले आता गेले. हे जे फळं आहेत हा. मग यांच्या काय एक तर जर भेटलं कोणी तर दिलं जाईल ना तर रोटावेटर मध्ये रोटा करून देऊ आपण. असं आहे का? बरं पपईबद्दल तुम्ही यावर्षी काय सांगा? पपईचं उत्पादन यावर्षी कमी आलं फार, जवळजवळ 50 ते 60 नाही उत्पादन उत्पन्न आलं. कमी आलं का भाव कमी भाव होते? पण मीडियम होते, एवढे भाव नव्हते, नाही म्हणजे 10, होते. 12, 13 रुपयापर्यंत आणि उत्पन्नामध्ये देखील सुद्धा घट आलेली उत्पादनही आहे. कमी आलेलं आहे. घट आलेली आहे. आणि हे पपई म्हणजे हे कधी लागवड करता? हे 23 मार्चला लागवड केलेली आपण, 23 मार्च. गेल्या वर्षी. हां तर म्हणजे हे बी याच्या बी कालावधी याचं कसं आहे एक खराब होण्यामागचं कारण ऑगस्ट पर्यंत इथे एक माझा जुना प्लॉट होता पपईचा, हं. तर कदाचित त्याच्यावरचा व्हायरस इकडे इकडे येऊ आल्यामुळे शकतो याच्यावर बा. लवकर खराब झाली पपई. नाही तसं काही होत नाही ते आपण एक मानून घेतो पण नाही ते नाही तसं असतं, तसं तुमचा जास्त अभ्यास का? नाही त्याच्यामुळे तुम्हाला समजणार नाही ते. असं आहे का? हो. चला चला चाल ठीक आहे. नाही तुम्हाला अनुभव जास्त हो, आहे. हो, हां, चला. हां. आता कसं आहे, ती कट कर दे बाबा, छान नाही ते कट करलं. हां. बाबा येतो पुढा पर्वत किती दूर आहे बरं? इथून फक्त 3 किलोमीटर अंतरावर. 3 किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वत आहे. हो म्हणजे जवळच आहे. हा जवळच आहे. असं आहे का? त्याच्यामुळे एखाद्या वेळेला हा पर्वतामुळे बी काही फायदा बी होत असेल. बाबा आता एका चुकल्यावर चाललं गेलं चला चला बिनधास्त. असं का? हां मग तेच म्हणतो आहे हे फाडून घेतलं तर काही नाही. पण बाबा एवढं नुकसान झालं तुमचं? हां हो अरे बापरे. आवा मोबाईल इथे का? अरे नाही रे बापरे. काही चावते बाबा. ते. मित्रांनो तुम्ही आगी मोबाईल पाहू शकता 4 ते 5. तर तुम्ही पाहू शकता 9-10 एकर क्षेत्रामध्ये येथे 2 ट्यूबवेल आहेत आणि त्या शेतामध्ये बाबा स्वतः शेतकरी आहेत आणि ते सर्व बागायती शेती अगदी चांगल्या प्रकारे अगदी मेहनत करून वेळेवर संपूर्ण जे काही त्याला लागणाऱ्या गोष्टी असतील त्या संपूर्ण वेळेवर करतात आणि खरंच ते मी असं म्हणत नाही परंतु चांगलं उत्पन्न घेतात. तर बाबा तर एक फळाचं वजन जर आपण अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे 6 किलो जर हो 6 ते 7 किलो या वजनाचं फळ या ठिकाणी टरबूजचं आहे. Quality माल हां आहे. क्वालिटी माल आहे. तरी आपण याची किंमत जरी सरासरी अशी जर अंदाज केला किंवा हिशोब केला तर मला तरी असं वाटतं एक फळाची किंमत 125 रुपये एवढी एवढा शेतकरी बंधूंना आणि एवढ्या शेतकऱ्यांना केवढं स्वाभिमानाची गोष्ट आहे. हो कधी कधी भाव कमी होऊन जातात किंवा उत्पन्न येत नाही तर याचा डिपेक्ट शेतीवर पडतो, शेतकऱ्यांवर देखील पडतो. बोल बाबा. तर बाबा नको आपलं काही चहा आणि भेटायचे चलो 2 आबा ज्या मोठला आधी त्या मारा ती नाही तुम्ही एकच लिजा पोहा एक दाखवून एक मोठं बाकी आपण टाकते नाही रे बा मला मार अंड्यावर त्या जातील ना. त्या टाकून तुम्ही मावा 1 2 3 4 आणि 5 हां 3 दाखला लागलं 2 दिवस जाते घरात मागा त्याचा मागा पण मी धरली. मित्रांनो आता आम्ही टरबूज घेऊन कपड्याकडे मार्गक्रमण करतो. दादा व्यवस्थित बाबां त्यांनी पाठवलेलं आहे. आम्हाला शेतीचे जे मालक आहेत शेतकरी आमचे भाचे बाबा यांना आम्हाला टरबूज देऊन मार्गस्थानिक केल्याचे पैसे केलेले आहे. चलो चलो बाबा हो हो अरे जाना पुढे लो वापस आयचो चलो बाबा. हो